श्री स्वामी समर्थ। जर तुमची पुरणाची पोळी फुगत नसेल आणि तुम्हाला जर नवीन ट्रिक ट्राय करायची असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, ते पीठ मळून मी 2 तास भिजवलं आणि मस्तपैकी आता ते थोडंसं चाणकी टाईप लाटून घेतलं आणि त्यामध्ये पुरण घेतलं, ते एकदम चिकन थोडंसं व्यवस्थित करून घेतलं गोल, आणि आपण जसा पराठा बनवतो त्या टाईपमध्ये व्यवस्थित आतमध्ये टाकलं चपातीच्या, आणि चारी बाजूने ते बंद केलं, म्हणजे चारी पूड दाबून घेतल्यात आणि हलक्या हाताने आपण पुरणाची पोळी लाटणार आहोत। तर सगळे आपण लाटून झाले आहेत पुरणाची पोळी। यानंतर मी तूप लावणार आहे। तूप आपल्याला चारी बाजूने लावायचं आहे आणि आपल्याला तव्यावरती शेकवायचं आहे। खालच्या बाजूने शेकून झालं की मग आपण पलटवायच्या अगोदर पण आपण तूप लावणार आहोत। दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून व्यवस्थित शेकवायचं आहे। तर तुमची पुरणाची पोळी अशीच नक्कीच फुगणार। तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक सुद्धा करा। धन्यवाद।